दादा काय काय नुकसान झालेलं आहे नेमकं आपल्याला? माझं नाव बबलू कदम मांडे आहे. मागच्या महिन्यात जो वादळामुळे जे नुकसान झालं होतं पिकांचं, कापूस, मिरची, बाजरी, असं त्याप्रमाणे त्यापण समोर नुकसान तुम्ही बघतायत. त्यावेळेस आम्ही विनंती केली होती आपल्या मार्फत व शासन दरबारी आम्ही पत्रव्यवहारही केला. त्यानंतर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी पंचनाम्यासाठी ते अजून काय आले नाही. तर त्यांनी आश्वासन दिलंय की आम्ही येतोय. त्यामुळे हे जे पीक होतं, ते आम्ही तसंच राहू दिलं की पंचनाम्यासाठी ते येतायत म्हणून त्यांना दाखवण्यासाठी. पण ते काय आले नाही व 2 दिवसापूर्वी जो आता अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे जे हातातून अशी जी आलेली बाजरी बघू शकता तुम्ही, कापूस बघू शकता, ते सगळं उत्पन्न आमचं गेलं. ही बाजरी पूर्णतः काळी होऊन गेलेली. हिला मार्केटलाही आता कोणी घेणार नाहीये. तर आता आम्हाला एक वरून शासनाकडून मदत नाही, वेळेवर पंचनामे नाहीये. तर पुढच्या प्रश्नात आम्ही पुढचं जे आहेत पावसाळ्याचे उत्पन्न घ्यायचे भविष्यामध्ये जून-जुलैमध्ये, तर आम्ही जे 6 महिने आम्ही काढायचे तरी कसे आता? हा प्रश्न आज आमच्या मोठा समोर झालेला आहे. तर आपल्या मनात आम्हाला विनंती आहे, की लवकरात लवकर पंचनामे करूनच आम्हाला जे आहेत ती मदत आम्हाला शासनामार्फत द्यावी, ही विनंती. दादा काय नाव आहे आपल्याला? काय नुकसान झालेलं आहे? नारायण वामन पाटील नाव आहे सर माझं. आमच्या मागच्या महिन्यात जो पाऊस झाला वादळी, त्या वादळी पावसाचं आमचं जे नुकसान झालं, त्याच्या वारंवार आम्ही म्हणजे तुमच्या मार्फत बातमी दिली, आम्ही लेटर बी दिलं. तरी बी तलाठी, सर्कल पंचनामे करायला कोणी आलं नाही. आता त्या 2 दिवसापूर्वी पाऊस झाला. आता सर्व म्हणजे कपास, बाजरी सर्व नुकसान झालेलं आहे. कोणी अजून कोणी आलं नाही. पण आम्ही सांगाल जेव्हा तेव्हा हा येतो. एक एक पंचनामा करायला कोणी आलं नाही. आमचे कर्ज काढून जे आम्ही पीक पेरलंय, आमच्या उत्पन्नाला आता थोडं येणार होतं, म्हणजे 30-25% उत्पन्न आता येणार होतं. ते सुद्धा आता काही येणार नाही. आम्हाला सरकारी काहीतरी लक्ष देऊन लवकरात लवकर मदत द्यावी. आता पुणे ज्या जिल्ह्याला 53 लाख रुपये दिले, तर त्या 53 लाख एवढ्या जिल्ह्याला कोणाकोणाला देणार सरकार? याला जर आम्ही तुटपुंजी मदतपेक्षा थोडी मदत बरी करावी आणि लवकरात लवकर आमच्या खात्यात मदत टाकावी, एवढी तुमच्या मार्फत आमची सरकारला, मायबाप सरकारला विनंती आहे. काय नाव आहे आपल्यावाले? कुठले शेतकरी आणि काय नुकसान झालेलं आहे? पंकज काशीनाथ भोई. सर, आमच्या मागच्या महिन्यात जो पाऊस आला ना, ही बाजरी उभी होती, पूर्ण आडी पडून गेली. परत थोडीशी बरी झाली. अजून पाऊस आला तर आता पहा तुम्ही किती नुकसान झालं. आता आम्ही करायचं काय, खायचं काय? आता हे आमच्या तोंडात घास आला तो बी गेला. तर आमचे लहान लहान पोरं आहे, लेकरं आहे, दिवाळीची आमची गेली. तर आता ते लहान लहान लेकरांना आम्ही काय खाऊ? कर्ज काढून आम्ही पीक लावलं, ते बी आमच्या हातात आलं, पण देवाने आम्हाला खाऊ दिलं नाही सर. तर काय करायचं? सरकारकडे आम्ही 2दा विनंती केली, पण कोणी झालं नाही. सरकारने बी आमच्या गरिबांवर ध्यान दिली नाही. तर मग आम्ही करायचं काय? आता कोणाच्या हातशी धरायचं? देवाने बी आम्हाला खाऊ दिलं नाही, सरकार बी आम्हाला काही देत नाही. तर मग आम्ही पाहायचं कोणाकडे सर? आमच्या वालीदार कोणी राहिला नाही. मग आम्ही आता करायचं काय? शेतकऱ्यांनी शेवट मग आत्महत्या करून घेतं कोणी बी. शेतकऱ्याने आत्महत्या केली, मग सांगते लोक, अरे त्याच्यावर बितली त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली ना, त्याच्या हातात रुपया राहिला नाही. तर तो आत्महत्या नाही करणार तर काय गावात जाऊन दिंडोरी पिटाल का नाचेल तो? सरकारने बी काय ध्यान द्यायला पाहिजे ना. आता आमचे आमदार आहे, कोणी ध्यान देत नाही आमच्याकडं. म्हणजे फक्त मत मागा पुरतं येत्या आणि बस ते त्यांचे काम करून घेता, पण आम्ही गरीब लोकांकडे कोणी ध्यान देत नाही. आम्हाला कोणी वालीदार राहिलं नाही सर. आता करायचं काय आम्ही? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.